मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की 30 ते 50 वर्षांच्या बायकांना संबंध बनवताना कोणत्या पोझिशन त्यांना जास्त आवडतात, कोणत्या पोझिशनमध्ये त्यांना संबंध बनवणं खूप जास्त आवडतं, बायकांच्या ना फेवरेट पोझिशन कोणत्या आहेत, कोणत्या पोझिशनमध्ये जर तुम्ही ना बाईसोबत संबंध बनवलात तर तुम्ही ना त्या बाईला संतुष्ट करू शकता, तुम्ही तिला ना चरम सुखाची प्राप्ती तुम्ही तिला करू शकता। तर मित्रांनो त्या पोझिशनना आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो ही माहिती ना प्रत्येक पुरुषाला असणं ही खूप जास्त गरजेचं आहे। कारण मित्रांनो जर तुम्हाला ना ही गोष्ट माहीत असेल की कोणत्या पोझिशनमध्ये बायकांना जास्त मजा येते तर तुम्ही ना कोणत्या पण बाईला संतुष्ट करू शकता। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली पोझिशन आहे तर ती पहिली पोझिशन ना अशी आहे की मित्रांनो मिशनरी पोझिशन। होय मित्रांनो, काय बोललो मी, मिशनरी पोझिशन। आता बघा मित्रांनो मी तुम्हाला ना इथे फोटो दाखवू शकत नाही, पण तुम्ही ना गुगलवरती जाऊन जर तुम्ही सर्च केलात ना तर तुम्हाला फोटो बघायला तिथे भेटू शकतील। तर मित्रांनो बघा कसं असतं माहिती आहे का की 100 मधल्या ना 90 बायकांना ही जी मिशनरी पोझिशन आहे ना तर ही मिशनरी पोझिशन खूप जास्त आवडते। म्हणजे मित्रांनो ही पोझिशन ना बायकांना का आवडते, सो मित्रांनो पहिलं कारण जे आहे ना ते पहिलं कारण असं आहे की म्हणजे ह्या पोझिशनमध्ये ना दोघांना पण एकमेकांच्या शरीराला पूर्णता टच करायला भेटतं। दोघांचं शरीर ना म्हणजे दोघांचं शरीर पूर्णता म्हणजे एकमेकांना टच झालेलं असतं। आणि मित्रांनो म्हणजे ह्याचा दुसरा जो फायदा आहे ना तो दुसरा फायदा असा आहे की म्हणजे ज्याच्यासाठी बायकांना म्हणजे ही पोझिशन जास्त आवडते। कारण मित्रांनो ह्या पोझिशनमध्ये ना बायकांना स्वतः काय मेहनत करायला अजिबात लागत नाही, जे काय करतो ना सो ते पुरुषच करतो। म्हणजे बाई ना निवांत बेडवरती ती झोपलेली असते। म्हणजे मित्रांनो बाईला ना ह्या पोझिशनमध्ये कोणत्याही प्रकारची मेहनत म्हणजे तिला ना स्वतःहून करायला लागत नाही। म्हणजे त्या बाईला ना फक्त तिला मजा घ्यायची असते। तर मित्रांनो त्याच्यामुळे ना ही पोझिशन बायकांना आवडते। आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये असं पण असतं की मित्रांनो ह्या पोझिशनमध्ये ना जो आई कॉन्टॅक्ट असतो म्हणजे मित्रांनो डोळ्यांचा संपर्क हा खूप जास्त असतो। म्हणजे मित्रांनो बाई ना आपल्या पुरुषाच्या डोळ्यात डोळे घालून आणि पुरुष ना आपल्या बाईच्या डोळ्यात डोळे घालून तो ना परफॉर्म करू शकतो। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना ही पोझिशन बायकांना खूप जास्त आवडते। तर मित्रांनो हा पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जी दुसरी पोझिशन आहे तर ती दुसरी पोझिशन ना अशी आहे की वुमन ऑन द टॉप। होय मित्रांनो, काय बोललो मी, वुमन ऑन द टॉप। आता बघा मित्रांनो ह्या पोझिशनमध्ये काय असतं की पुरुष ना निवांतपणे बेडवरती झोपलेला असतो आणि म्हणजे त्याची बायको किंवा त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावरती येते। म्हणजे मित्रांनो ह्या पोझिशनमध्ये ना म्हणजे बाईच्या हातामध्ये सर्व काही कंट्रोल असतो। बाईला ना सर्वात जास्त मेहनत करायची असते। पण मित्रांनो म्हणजे ही पोझिशन ना बायकांना का आवडते, कारण मित्रांनो बाईच्या हातामध्ये ना 100% कंट्रोल असल्यामुळे ती बाई ना म्हणजे तिला हवं तसं ती मजा घेऊ शकते। ह्या पोझिशनमध्ये ना म्हणजे त्या बाईला जसा स्पीड हवा आहे तसा ती स्पीड ना मेंटेन करू शकते। त्याच्यामुळे बायकांना ना ही पोझिशन म्हणजे त्यांच्या हातामध्ये ना 100% कंट्रोल असल्यामुळे म्हणजे ही पोझिशन ना बायकांना खूप जास्त आवडते। तर मित्रांनो हा पण पॉइंट ना तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जी तिसरी पोझिशन आहे तर ती तिसरी पोझिशन ना अशी आहे की डॉगी। होय मित्रांनो, काय बोललो मी, डॉगी। आता बघा मित्रांनो जास्तीत जास्त बायकांना ना म्हणजे ही डॉगी पोझिशन खूप जास्त आवडते। कारण मित्रांनो ही पोझिशन आवडण्याच्या मागे बायकांचं कारण असं असतं की मित्रांनो ज्या बायकांना ना रफ अँड टफ ज्यांना संबंध बनवायला आवडतात, ज्या बायकांना म्हणजे स्वभावाने म्हणजे त्या बायकांना म्हणजे एकदम रावडी असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव ना एकदम असतो, तर अशा बायकांना ना ह्या पोझिशनमध्ये संबंध बनवायला खूप जास्त आवडतात। आणि मित्रांनो ह्याचं दुसरं कारण ना हे असं आहे की पुरुषाचं हत्यार ना ह्या पोझिशनमध्ये बायकांना खूप जास्त आतमध्ये गेलेलं जाणवतं। म्हणजे त्याच्या हत्याराची साईज ना म्हणजे छोटी असो किंवा मोठी असो म्हणजे तरी पण ना बाईला म्हणजे असं वाटतं की त्याचं हत्यार ना खूप जास्त मोठं आहे आणि त्या बाईला ना आपल्या आतमध्ये जास्त गेलेलं जाणवतं। आणि त्याच्यामुळे ना त्या बाईला जास्त चरम सुखाची प्राप्ती
प्राप्ती त्या बाईला होते, ती बाई ना लवकरात लवकर संतुष्ट होते आणि त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त बायकांना म्हणजे ही डॉगी पोझिशन खूप जास्त आवडते. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.